धन्यवाद डीजे मास्टर. याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित असणारे संकेतजी मोरे, माजी सरपंच दापोली रोहा यांचं सुद्धा आम्ही शाब्दिक स्वरूपामध्ये स्वागत करतोय. थोड्या वेळानंतर आपण सन्मानाकडे वळू. शाब्दिक स्वरूपामध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो. त्यानंतर रामचंद्रजी धुमाळ जे यशवंतकार बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि सामन्याला सुरुवात होते तर आपण थेट सामन्याकडे वळूया, जिथे अर्थातच निखिलचा अडथळा या विषयावरती आपण बोलत होतो. सहसा विषय मी सोडत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे या निखिलच्या मुद्द्यांवरती जेव्हा आज घमासान मैदानात पाहायला मिळेल ना, तेव्हा मनीषला माहिती आहे की ही सगळ्यात प्रेशियस विकेट असेल. आणि निखिलला माहिती आहे की मनीष मोकलचा अडथळा कशा प्रकारे दूर करायचा. एकाच मैदानात, एकाच वेळेला, एकाच संघात अनेक वेळेला आपण एकमेकांसमोर एकमेकांच्या सोबत क्रिकेट खेळलोय, पण आता प्रसंग आहे एकमेकांच्या विरुद्ध खेळण्याचा. लीग फॉर्मॅटची हीच तर गंमत असते. अनुभवूया आपण ही लीग फॉर्मॅटची गंमत, जिथे समालोचन कक्षामध्ये सज्ज झालेत प्रथमेश पाटील. धन्यवाद संदीप जगे सर. यावेळी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय प्रथम चेंडू हाताळला गेला होता गोलंदाजा मार्फत. निखिल पाटील नक्कीच त्याला कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहतोय शॉर्ट मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. एक धाव, सॉरी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय मनीष मोकल. वळूयात मैदानाकडे मित्रांनो. सुपर 12चा हा तिसरा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर पिच आहे यावेळी मात्र नक्कीच आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या वरून सीमा रेषा पार षटकारामध्ये चेंडू तब्दील केलाय. कशा पद्धतीने यावेळी आक्रमकतेने फलंदाजी करणार आहे. यावेळी मात्र डीप मिड विकेटच्या वरून सीमा रेषा पार. अनदर वन्स अगेन बिग हिट. धाव फलकावरती लागली आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आपण पाहतोय. मनीष मोकलचा यावेळी मात्र चांगला समाचार घेतलेला दिसतोय. पॉवर प्लेचा 30 यार्ड सर्कलचा यावेळी मात्र फायदा घेताना निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. वळूयात पुढील चेंडूकडे आपण. यावेळी हेलिकॉप्टर शॉट होता. वन बाउन्स चौकारामध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या वरून चौकार येतोय.
परंतु हा खतरा कोणाला असेल, गोलंदाजाला असेल की फलंदाजाला असेल. फलंदाज या चेंडूवरती मोठा फटका मारणार की चेंडू डिफेंड करणार मित्रांनो पाहावं लागेल. वळूयात मैदानाकडे. काय घडेल काय बिघडेल मित्रांनो. कॉमेंटेटरचं पॅनल मजबूत येते आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय PNP चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. माननीय सौ चित्रलेखाताई पाटील आणि माननीय श्री नुपाल शेठ पाटील यांच्या माध्यमातून हे तरुणाईला आकर्षित करणारं एक मोठं व्यासपीठ. यावेळी शॉर्ट चेंडू होता. चेंडूला काऊ कॉर्नरच्या वरून सीमा रेषा पार षटकारामध्ये तब्दील केलाय. यासिन सर आपल्याला पाहायला मिळालंय. निखिल पाटील झाला किंवा रघुनाथ माळी या दोघांच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलं तर निखिल पाटीलने वैयक्तिक 2 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. त्यानंतर शेवटचा चेंडू का नाही खेळायला भेटला. रघुनाथ माळीने त्या चेंडूवरती सुद्धा षटकार लगावलाय. जर आपण पाहायला गेलात तर आपल्या या आशिया खंडामध्ये भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या 3 राष्ट्रांमध्ये मित्रांनो आपण पाहतोय की क्रिकेटचा क्रेज भरपूर आहे. क्रिकेट हा गल्ली गल्लीमध्ये खेळला जातो. क्रिकेटला अगदी दैव मानलं जातं क्रिकेटला. तर यावेळी मात्र आपण क्रिकेटचा हा थरार आपल्या ह्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग नगरीत आपल्या ह्या गावामध्ये पाहतोय. कुरुळ गावामध्ये पाहतोय. आझाद मैदान एक भव्य दिव्य येथे टुर्नामेंट्स आपल्याला PNP चषक 2024च्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. जसं ताई म्हटल्याप्रमाणे हे जरी पर्व पहिलं असलं तरी इथून पुढे अगदी ह्याच्यापेक्षा भव्य दिव्य सामने आपल्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील. वळणार आहोत आपण षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज अभिषेक नाईक. वळूयात मैदानाकडे मित्रांनो. यॉर्कर लेनचा चेंडू होता. चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलं गेलंय. डायरेक्ट हिट करण्याचा क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, परंतु एक धाव फलकावरती अगदी यशस्वीरित्या संपादित केली जात आहे. एका धावेनी धावफलक अगदी धीम्या गतीने पुढे सरसावत आहे. स्ट्राईक सुद्धा रोटेट होते मित्रांनो. यावेळी आपण पाहतोय गुलाबी थंडीमध्ये प्रेक्षक सुद्धा या सुपर 12च्या सामन्यांचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत. कारण आपण पाहिलंय की भारतामध्ये क्रिकेटचा क्रेज हा भरपूर आहे. क्रिकेटचे फॅन्स फॉलोईंग भरपूर आहे. अन्य खेळ सुद्धा असतील परंतु त्याच्यापेक्षा क्रिकेटला जास्त मानलं जातं. क्रिकेटला जास्त पाहिलं जातं. जर आपण पाहत असू की प्रो लिंकच्या माध्यमातून युट्यूबच्या सौजन्याने येथे हे माध्यम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातंय. वळूयात मैदानाकडे. अभिषेक नाईक पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. समोर असेल रघुनाथ माळी. वळूयात या चेंडूवरती मित्रांनो काय घडेल काय बिघडेल हे पाहणं गरजेचं असेल. फुल टॉच आहे. नक्कीच मिस केलाय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला गेलाय. एक धाव फलकावरती आणली जात आहे. एका धावेनी धावफलक अगदी धीम्या गतीने पुढे सरसावत आहे. जर विचार केला गेला षटक क्रमांक 1चा तर त्यामध्ये 23 धावा आल्या होत्या आणि त्याच्या आधारित षटक क्रमांक 2 अभिषेक नाईक याच्याकडून कशा पद्धतीने हाताळला जाईल मित्रांनो हे पाहावं लागेल. यावेळी मात्र निखिल पाटील ऑन स्ट्राईक असेल. गुटनाटेक तमाशा देख. यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल केला जातोय तो म्हणजेच डेप मिड विकेट रिजन मध्ये जोपर्यंत फिकी होत नाहीये तोपर्यंत एक धाव फलकावरती आणली जात आहे. जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये हा ड्यू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळेल. कारण जसं जसं वेळ पुढे सरकत जाईल तसं तसं ड्यू सुद्धा पडत जाईल आणि ज्यावेळी ड्यू पडेल त्यावेळी चेंडू मात्र जसा जमिनीवरती टप्पा पडेल तसा मात्र पुढे सरसावत जाईल. वळूयात मैदानाकडे. यावेळी मात्र उडवलाय सरळ लॉंग ऑनच्या वरून सीमा रेषा पार षटकारामध्ये चेंडू तब्दील केलाय.
सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस विथ नो लॉस, म्हणजे एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालंय. त्याचप्रमाणे हा जो षटकार आहे तो गणला गेलाय 332 आतापर्यंत टुर्नामेंट्स मध्ये षटकार लगावले गेलेत. इथून पुढे आणखीन किती षटकार होतील मित्रांनो हे पाहणं गरजेचं असेल. वळूयात मैदानाकडे. रघुनाथ माळी ऑन द फायर आपल्याला पाहायला मिळतोय. जरी थंडी असली तरी गरम यावेळी रघुनाथ माळी पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. अंपायरजींकडे आमचं नक्कीच लक्ष असेल. दोन्ही हात जमिनीला समांतर करून आम्हाला कळवलं आहे की हा चेंडू मात्र वाईड आहे, स्क्वेअर आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव जमा केली जाईल, ती म्हणजेच अक्षय हॉटेल चेंडूच्या खात्यामध्ये. वळणार असू पुढील चेंडूकडे आपण. यावेळी कशा पद्धतीने चेंडू हाताळला जाईल मित्रांनो हे पाहणं गरजेचं असेल. अभिषेक नाईक कडून लोअर फुल टॉस चेंडू होता. नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. नक्कीच त्याला मारण्याचा प्रयत्न, लॉग ऑनच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. परंतु ज्यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू असतो आणि तो आपण ज्यावेळी लॉंग ऑफ किंवा मिड विकेट रिजन मध्ये मारायला जातो त्यावेळी तो फटका बसत नाहीये. कारण आपल्याला ज्यावेळी ती 360 डिग्री खेळतो आपण, 360 अंशाचं ज्यावेळी मैदान असतं त्यावेळी जो जसा चेंडू येईल ना त्या आधारे खेळावं लागतं. फुल टॉच आहे. यावेळी अंपायरजींनी पहिला बीमर म्हणून घोषित केला आहे. नो चेंडू घोषित केला आहे. म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेटचा नियम येथे अवलंबला जाईल. नो चेंडूवरती फ्री हिट आपल्याला मिळेल. म्हणजे पुढील चेंडूवरती फलंदाजाला एक मोठ्या फटक्याची संधी प्राप्त होते. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या नो बॉलचा समाचार निखिल पाटील कडून घेतला जाईल. जर आपण पाहिलं तर आतापर्यंत लिगली 5 चेंडू टाकले गेले आहेत, हाताळले गेले आहेत आणि या 5 चेंडूंवरती फक्त आणि फक्त एकच षटकार अभिषेक नाईकने खाल्लाय. वळूयात पुढील चेंडू. अभिषेक नाईकच्या माध्यमातून कशा पद्धतीने हाताळला जाईल. स्ट्राईक वरती असेल. निखिल माळी उडवलाय सरळ हेलिकॉप्टर शॉट. सी रेषा पार. 1 बाउन्स चौकार. वरती हे गीत होतं मित्रांनो बादशाह मूवी मधलं. अगदी बहुचर्चित हा मूवी होता आणि यावेळी मात्र बहुचर्चित असा खेळाडू या आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच निखिल पाटील. कारण त्याने आजच्या दिवसभरामध्ये आपली एक क्रिकेटची वेगळी शैली मैदानामध्ये दाखवून दिली आहे. वेळोवेळी प्रत्येक मैदानी त्यांनी ती दाखवून दिली असेल, परंतु आजचा दिवस का खास आहे कारण PNP चषक 2024 मित्रांनो यावेळी आपण अनुभवतो आहेत. वळूयात मैदानाकडे मित्रांनो. धावसंख्या धाव फलकावरती 2 षटका अखेरीस लागली आहे, ती म्हणजेच 39 धावा, 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जर विचार केला गेला तर हे दोन सलामीला आलेले फलंदाज निखिल पाटील आणि रघुनाथ माळी एक क्रिकेट मध्ये आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. यावेळी रघुनाथ माळी ऑन स्ट्राईक असेल. समोर गोलंदाज आपण पाहतोय भावेश चंदनला. भावेश चंदने सुद्धा एक नाविन्यपूर्ण गोलंदाज आहे. खोलवर चेंडू नक्की जखडून ठेवण्याचा प्रयत्न भावेश चंदनेचा पहिल्याच चेंडू पासून आपल्याला पाहायला मिळतोय. जसं म्हटल्याप्रमाणे त्याच्याकडे प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन आहे. प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या पद्धतीचा त्याच्या हातून पाहायला मिळतो आपल्याला. यावेळी कशा पद्धतीने पाहायला मिळेल भावेश चंदनेच्या हातून गोलंदाजी हे पाहणं गरजेचं असेल. जितका प्रथमेश थोडं थांबवतो तुम्हाला. व्यासपीठावरती काही सन्मान आपण घेऊ इच्छितोय. अलिबाग शहरातील, अलिबाग तालुक्यातील म्हणा, रायगड जिल्ह्यातील म्हणा, महाराष्ट्रातील म्हणा, एक प्रतिदेश डॉक्टर म्हणून सर्वांना सुपरिचित असणारं नाव ते म्हणजेच डॉक्टर वाजे सर व्यासपीठावरती आलेले आहेत. PNP चषक 2024च्या निमित्तानं वाजे सरांचा आम्ही हा सन्मान करतोय. अनेक लोकांमध्ये, अनेक नागरिकांना खऱ्या अर्थानं सुपरिचित असणारं नाव आणि डॉक्टर के क्षेत्रामध्ये ज्यांनी यश संपादन केलं आणि किंबहुना आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये आणि मनामनामध्ये त्यांचं एक नाव निर्माण झालेलं आहे असे वाजे सर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. हा
डॉक्टरी पेशातील असणाऱ्या त्या समस्त डॉक्टर वर्गाचा या ठिकाणी आम्ही अभिमान आणि तितकाच मान या ठिकाणी व्यक्त करतो आणि किंबहुना हा मान आपल्याकडे सुपूर्द करतो. डॉक्टर वाजे सरांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करण्यात येईल. सर्वप्रथम एक छोटंसं फोटो सेशन चालू आहे तेथे. जे PNPचे खेळाडू होते ते त्यांचा या ठिकाणी सन्मान झालाय. त्यांचा एक फोटो त्यांना चिवताईंसोबत काढायचा होता. मी वाजे सरांचा सन्मान करण्याची विनंती चिवताई यांना करतो. आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे वाजे सरांचा. डॉक्टर वाजे सर यांचा सन्मान केला जातोय PNP चषक 2024 या व्यासपीठावरती. स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये वाजे सरांचा हा सन्मान करण्यात आलाय. यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणारे कुरुळचे सुपुत्र महेश मधुकर पाटील येथे उपस्थित आहेत, ज्यांना RCFचा सर्वोत्कृष्ट कामगार पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे 2023चा. हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आज त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्यांचा मुलगा डॉक्टर सुयश महेश पाटील जो अमेरिकेमध्ये आहे, सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क येथे TB वरती त्यांनी एक PhD थेसिस मांडला होता आणि त्याला मान्यता देण्यात आली आणि तिथे डॉक्टरेट सुद्धा ती प्राप्त केली. ते डॉक्टर सुयश महेश पाटील याचे वडील अर्थातच महेश मधुकर पाटील यांचा सन्मान करण्यात येतोय. रेवदंडाचे माजी ग्रामपंचायत सदस्य संदीपजी खोत व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यात येतोय. यानंतर संदीपजी खोत यांना विनंती असेल समोर जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रोहांशू 11 केतकीचा मळा आणि निखिल पाटील असाच सामना चालू आहे असं आपण साधारण वर्णन करू शकता. कारण अक्षय हॉटेल चेंडरे हे संघाचं जरी नाव असलं ना तरी रोहांशू 11 केतकीचा मळा केवळ एका विकेटसाठी मैदानामध्ये धावते किंवा त्याच वेळेला तो प्लॅनिंग जो काही आहे ना तो सगळा भाग आपण पाहायला गेला असेल. बघा एक गोष्ट असतं, आपण म्हणतो की एक सेंट्रलाइज प्लॅनिंग आणि ती सेंट्रलाइज प्लॅनिंग एकाच गोष्टीच्या विरुद्ध केली जाते आणि तो फक्त मॅन फ्रॉम वागरण किंवा मॅन फ्रॉम अलिबाग, मॅन फ्रॉम रायगड डिस्ट्रिक्ट, वन ऑफ द ऑलराऊंडर निखिल पाटील मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक 30 समाप्त होतोय मित्रांनो. 3 षटका अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे ती म्हणजेच 44 धावा, 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जर आपण पाहिलं तर जे सलामीला आलेले निखिल पाटील आणि रघुनाथ माळी या दोघांनी एक अफलातून खेळी करून क्रिकेटमध्ये ही रंगतता अजून कायम ठेवली आहे. कारण अजून 2 षटके येणं बाकी आहेत आणि या 2 षटकांमध्ये नक्कीच हाणामारी करण्याचा प्रयत्न करणार. कारण 5 षटकांचा हा सामना आणि या 5 षटकांमध्ये पहिले 3 षटक जर आपण सलामी वीर खेळत असू तर उर्वरित 2 षटकांसाठी आपल्याकडे आणखीन फलंदाज नक्कीच असणार. आणि जर पाहायला गेलं तर अक्षय हॉटेल चेंडरेकडून आपण दिवसभरामध्ये एक उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली आहे. तर आपण पाहतोय स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत युवी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित PNP चषक 2024 रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी टेनिस स्पर्धा अगदी भव्य आणि दिव्य आपल्याला पाहायला मिळाली आहे. ती म्हणजेच माननीय सौ चित्रलेखाताई पाटील, त्याचप्रमाणे माननीय श्री रुपाल शेठ पाटील यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आमच्यासारख्या एका छोट्याशा गावातून आलेल्या मुलाला आपण ताई आणि शेठ आपण येथे व्यासपीठ दिलं, समालोचन करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी तुमचं अगदी आभार मानतो. वळूयात मैदानाकडे. आपण षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. एक सक्षम प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे. निशांत पाटील. स्ट्राईकवरती आपल्याला रघुनाथ माळी पाहायला मिळतोय. सुपर 12चा हा मुकाबला आहे मित्रांनो, 3रा मुकाबला आहे. इथून क्वार्टर फायनलचं तिकीट कोण मिळवणार हे पाहणं गरजेचं असेल. ओव्हरपिच होता परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. नक्कीच अंपायरजींनी दोन्ही हात जमिनीला समांतर करून SRK स्टाईल मध्ये आम्हाला कळवलंय की हा चेंडू मात्र वाईड आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव जमा केली जाईल. यावेळी पहिलाच चेंडू होता, नियंत्रण थोडंसं बिघडलं असेल. पुढील चेंडूंवरती ते नियंत्रण काबीज होते का मित्रांनो हे पाहावं लागेल. होलवर टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने मिड ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. सिंगल धाव मिळेल. एका धावेनी धावसंख्येचा आलेख जो आहे ना तो अगदी हळवारपणे वर चढत आहे.
परंतु यावेळी स्ट्राईक रोटेट होतोय. निखिल पाटील ऑन स्ट्राईक असेल, ज्याने अफलातून फलंदाजी आतापर्यंत केली आहे. आतापर्यंत जर आपण पाहतोय तर 2 व्हाईट आणि 1 नो चेंडू आलाय आणि ते सुद्धा रघुनाथ माळीच्याच नशिबाला आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळी मात्र काऊ कॉर्नरच्या वरून येतोय घणाघाती षटकार. कम ऑन डीजे. जर आपण पाहिलं तर 333वा 333 चा हा षटकार आपल्याला निखिल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काय अफलातून मित्रांनो फलंदाजी आपल्याला निखिल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. एक उल्लेखनीय कामगिरी आपल्या संघासाठी त्याने बजावली आहे आणि यावेळी सुद्धा तो मैदानामध्ये स्थिर स्थावर आपल्याला पाहायला मिळतोय. वळूयात गोलंदाज निशांत पाटील. यावेळी खोलवर चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल केला जाईल तो म्हणजेच वाईडिश लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. जोपर्यंत फिकी होत नाहीये तोपर्यंत 2 धावा अगदी यशस्वीरित्या दोन्ही फलंदाज धाव फलकावरती आणत आहेत. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 54 धावा, 54 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जर पाहायला गेलात तर फलंदाजी करताना एक अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. ही निर्णायक फलंदाजी असेल कारण इथून पुढे एक्सेलेटरवरती पाय ठेवूनच दोन्ही फलंदाज आक्रमकतेने फलंदाजी करणार. यावेळी मात्र सरळ दिशेने वॉट शॉट बाय निखिल पाटील. वैयक्तिक 4 षटकार आणि 2 चौकारांनिशी 40 धावांवरती निखिल पाटील बॅटिंग करतोय. मित्रांनो निखिल पाटील साठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत कारण या गुलाबी थंडीमध्ये अशी अफलातून फलंदाजी आपल्याला निखिल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. अक्षय हॉटेल चेंडरे कडून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती लागली ती म्हणजेच 60 धावा. यावेळी चांगला चेंडू होता, कमबॅकिंग चेंडू होता, वेगवान चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. यासाठीच चेंडू निर्धाव येतोय. मित्रांनो थोडस कुठेतरी मनामध्ये शांती वाटली असेल की हा चेंडू तरी निर्धाव निघालाय, हा चेंडू तरी मित्रांनो निर्धाव निघालाय. कारण 30 यार्ड सर्कल 360 डिग्रीच्या मैदानामध्ये एखादा चेंडू निर्धाव निघणं ना मित्रांनो थोडं कठीण असतं. यावेळी मला असं वाटतंय की चेंडू हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. अंपायरजींनी नक्कीच लेग षटक संपलंय. यस पाणी घेऊन जायचं आहे. 1 धाव फलकावरती येते. चेंडू हा लिगली बॅटने आलाय. 1 धाव फलकावर येते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 61 धावा. पाण्याची व्यवस्था करायची स्वयंसेवकांनी येथे. जरी थंडी असली तरी पाण्याची कमतरता शरीरामध्ये भासून द्यायची नाहीये. जर आपण पाहायला गेलात तर स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत युवी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित पीएनपी चषक 2024 ही भव्य आणि दिव्य रायगड जिल्ह्यातील मला तर वाटते की प्रथमता आणि सगळीकडे हिची चर्चा चालू आहे. जसं संदीप जगे सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी पीएनपीच्या बसमध्ये असू दे, पीएनपीच्या शाळेमध्ये असू द्या किंवा पीएनपीच्या बोटीमध्ये असू दे का होईना, परंतु सगळीकडे पीएनपी चषक 2024 हे युट्यूबच्या माध्यमातून पाहिलं जातंय. प्रो लिंकच्या सौजन्याने आपण हे अगदी घरोघरी पाहत आहोत. आपल्या गावातला, आपल्या शेजारचा, आपल्या पंचक्रोशीतला खेळाडू ह्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळतोय आणि त्याचं पूर्ण क्रेडिट जातंय ते म्हणजेच माननीय सौ चित्रलेखाताई पाटील आणि माननीय श्री नुपाल शेठ पाटील या दोघांना. वळूयात षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी नक्कीच भावेश चंदन येतोय. आपलं सांघिक 4 आणि वैयक्तिक
दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय, कारण त्याने षटक क्रमांक तिसरं एक चांगल्या गतीने हाताळलं होतं. अगदी 5 धावा खर्च केल्या होत्या आणि कर्णधाराने मात्र त्याच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी दिली आहे. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. इथून धावा रोखायच्या आहेत, कारण आतापर्यंत स्कोर बोर्डवर धावा लागल्या त्या म्हणजे 61. इथून नक्कीच किती धावा रोखू शकेल भावेश चंदने हे पाहणं गरजेचं असेल. स्ट्राईकवरती निखिल पाटील पाहायला मिळतोय, जो वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय, ज्याच्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकार आहेत. वळूयात भावेश चंदने. फुल टॉच आहे, उडवलाय सरळ सीमा रेषा पार. व्हॉट अ परफॉर्मिंग, व्हॉट अ इनकॅरेबल इनिंग बाय निखिल पाटील. कम ऑन डीजे. मित्रांनो, की वाघाच्या तोंडाला रक्त लागलं की वाघ हा थांबत नाही, त्याचप्रमाणे निखिलच्या हाताला मात्र चटक लागली आहे मोठ्या मोठ्या फटक्यांची. प्रत्येक चेंडू षटकारामध्ये तब्दील करण्याची, प्रत्येक चेंडू चौकारामध्ये तब्दील करण्याची. यावेळी आपण पाहतोय वैयक्तिक 47 धावांवरती खेळतोय, ज्याच्यामध्ये आपण 5 षटकार पाहिलेत, 2 चौकार पाहिलेत. फक्त आणि फक्त 3 धावांची कमतरता आहे 50 किला. 50 त्याची नक्कीच होईल. धावसंख्या धाव फलकावरती लागली ती म्हणजेच 67 धावा. 67 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 4th ओव्हर, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. जर आपण पाहायला गेलात तर अजून सुद्धा एक सुद्धा गडी मिळवला नाहीये रोहानशू 11 केतकेचा माळा या संघाने. आपण पाहतोय की दरणे सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की उत्तम गुणलेखकाचं काम त्यांच्या मार्फत केलं जातंय आणि त्यांच्याकडून सांगितलं जातंय की सलामीची जी पार्टनरशिप होती ती यासिन सर फक्त 65 धावांची होती आणि इथे मात्र 67 धावांची 67 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळालंय सलामीच्या विकेटसाठी. चेक. ग्रामपंचायत सदस्य कुरुळच्या रेश्मा बालचंद्र पाटील उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी चिवताईने विनंती करतोय की त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. ढवर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य मंडळी यांचाही सन्मान करण्यात आला येथे. मी ताईंना विनंती करतो, यशवंतकार बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र धुमाळ येथे उपस्थित आहेत. जेवायला गेलेत? ओके. मैदानाकडे वळण्याआधी मी षटकांचं विवरण सांगू इच्छितोय मित्रांनो. जर आपण पाहायला गेला तर षटक क्रमांक 1 घेऊन मनीष मोकळ आला होता, ज्याला तब्बल 23 धावा या 2 फलंदाजांनी ठोकल्या, ज्याच्यामध्ये रघुनाथ माळीचा 1 षटकार आणि निखिल पाटीलचे 2 षटकार आणि 1 चौकार होता. जर पाहायला गेला तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी अभिषेक नाईक आला होता, त्याला तब्बल 16 धावा ठोकल्या. भावेश चंदनेने कुठेतरी आशा पल्लवित केल्या होत्या की कुठेतरी धावसंख्या रोखली होती, 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर निशांत पाटील गोलंदाजीसाठी आला, त्याला 17 धावा ठोकल्या आणि यावेळी मात्र भावेश चंदने पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याला मात्र पहिल्याच चेंडूवरती षटकार मारून आपण पाहतोय की इरादे स्पष्ट करून दाखवलेत निखिल पाटीलने की भावेश चंदने, जरी तुम्ही आधी षटक चांगलं हाताळलं असशील तरी यावेळी मात्र तुझी गय केली जाणार नाहीये. यावेळी मात्र तुझा चांगला सामोपचार केला जाईल. पाहूयात पुढील चेंडूंवरती कशा पद्धतीने सामोपचार घेतला जाईल, तो म्हणजेच निखिल पाटील. आणि एकच मिनिट सॉरी तुला तोडतो मित्रा. बॉल जरी हरवला किंवा ओला झाला तर नवीन बॉल देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. आपण प्रत्येक चेंडूवरती अर्थात जेव्हा या 2 केसेस होतात, हरवतो किंवा ओला होतोय, त्यावेळेला आपण नवीन बॉल देतोय. येस सर. मध्ये जर काही तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग असेल तर आमच्याशी संवाद साधा, आम्हीही तुमच्याशी बोलू. बोलूया पुन्हा एकदा समालोचन कक्षात, जिथे आपण ऐकताय प्रथमेश पाटील यांना. उडवला यावेळी सरळ आहे चेंडू, हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी, लॉंग ऑफ रिजन मध्ये शतरक्षक तैनात निखिल पाटील. बॅक टू द पवेलियन.
अगदी बक्षिसांची खैरात यावेळी सुद्धा होताना आपल्याला दिसते. वळूयात मैदानाकडे. अगदी वेळ निघून गेली आहे तरी का होईना, परंतु सूर थोडासा का होईना गवसला आहे भावेश चंदनेला. अगदी शेवटच्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती का होईना निखिल पाटीलचा गडी संपादन करण्यात त्याला मात्र यश आलंय. वळूयात नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय तो म्हणजेच आदर्श पाटील. आदर्श पाटील, नक्कीच तुझ्याकडे 4 चेंडू शिल्लक असतील आणि या 4 चेंडूंमध्ये जो आपला संघ 67 धावांवरती पोहोचला आहे, इथून पुढे 70 पार धावसंख्या नेण्याची जबाबदारी तुझ्यावरती असेल आणि ती कशा पद्धतीने तू पार पाडशील हे पाहणं गरजेचं असेल. वळूयात मैदानामध्ये. ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दरम्यान एक धाव फलकावरती येते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 68 धावा. जितका अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळाला होता खोलवर चेंडूचा, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजेच रोहांशू 11 केतकीचा माळा संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. वळूयात पुढील चेंडूकडे आपण. भावेश चंदने, एक लॉंग रनअप असलेला हा गोलंदाज पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळेल. अक्रॉस द लाईन बॅकवर्ड वेल रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आदर्श पाटीलचा होता, प्रयत्न फसलाय. यावेळी मात्र अंपायरजींनी वाईट चेंडू घोषित केलाय. एक्साच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 69 धावा. 69 रन्स ऑन स्कोर बोर्ड. माझी क्रिकेट प्रेमींना, मायबापांना विनंती असेल की आपण बसून घ्यायचंय, असं नसतं व्हायचंय. आपल्याला जी प्रेक्षक गॅलरी दिली आहे त्याच्यामध्ये बसून घ्यायचंय, रेलिंग वरती लटकून राहायचं नाहीये. सो प्लीज आय रिक्वेस्ट यू, आपण इकडे स्टेजच्या डाव्या बाजूला जे उभे आहात आपण वरती बसून घ्यायचं आहे प्रेक्षक गॅलरीमध्ये. प्रथमेश, थोडा वेळ तुला थांबवतोय. सन्माननीय रोहन पाटील यांच्या माध्यमातून निखिल पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. अभिनंदन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धावसंख्या मात्र चिरावली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं 69 धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे. षटक क्रमांक शेवटचं प्रगतीपथावरती आहे. मला पुन्हा एकदा सूचना द्यावीशी वाटते, जे कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला रेलिंग वरती लटकून जे प्रेक्षक सामना पाहत आहेत त्यांना विनंती असेल की आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये स्टेडियम मध्ये बसायचं आहे. सो आय रिक्वेस्ट यू, प्लीज नोट डाऊन. वळूयात मैदानाकडे मित्रांनो. भावेश चंदनेने नक्कीच चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला असला तरी त्याने मात्र निखिल पाटील सारखा फलंदाज तंबूत परतवण्यात त्याला यश आलंय. वळूयात पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गेली होती. ओरपीच आहे. यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी होतंय आणि तिसरा झटका मित्रांनो बसतोय तो म्हणजेच अक्षय हॉटेल चिंटू या संघाला. कमांडीचे मित्रांनो क्वार्टर फायनलचं तिकीट इथून मिळणार आहे आणि रोहांशू 11 केतकीचा मळा अक्षय हॉटेल चेंडरे या 2 संघांमध्ये हा सामना रंगतोय. दोघांपैकी कोणाला हे क्वार्टर फायनलचं मित्रांनो तिकीट मिळणार हे पाहणं गरजेचं असेल. वळूयात मैदानाकडे. धावसंख्या मात्र 69 धावांवरती विसावली आहे, स्थिरावली आहे. षटक क्रमांक 5व्या मध्ये नक्कीच अंकुश लावण्याचा प्रयत्न येथे मात्र भावेश चंदनेच्या मार्फत केला जातोय, ज्याने षटक क्रमांक 30 हाताळलं होतं. त्यामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि ज्यावेळी कर्णधाराने शेवटचं षटक त्याच्याकडे सोपावलं त्यावेळी सुद्धा त्याच्यावरती जबाबदारी दिली होती. पहिल्या चेंडूवरती जरी फटका खाला असला तरी नंतरचे पुढील जे चेंडू आहेत ते त्याचे कमबॅकिंग चेंडू होते. एक उल्लेखनीय उच्च प्रतीची कंजूसीभरी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र भावेश चंदनेच्या मार्फत केला जातोय. वळूया
राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये, डायरेक्ट हिट झालंय. अंपायरकडे अपील जरूर केला जातंय, परंतु अंपायरजींनी तो अपील फेटाळला आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती येते. एका धावेनी धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 70. एका धावेनी यासाठी रिव्ह्यू घेतला जातोय. थर्ड अंपायरला बोलवलं, विनवणी केली जाते की आपण चेक करायचं आहे स्टंपिंग आउट आहे का, डायरेक्ट हिट झाला होता. थर्ड अंपायरला नक्कीच बोलवलं गेलंय. जर आपण पाहिलं तर आतापर्यंत लिगली 5 चेंडू हाताळले गेलेत भावेश चंदनेच्या मार्फत. आणि जर आपण पाहिलं तर स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत युवी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित PNP चषक 2024 हे रायगड जिल्ह्यातील आतापर्यंत भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. माननीय सौ चित्रलेखाताई पाटील आणि माननीय श्री नुपाल शेठ पाटील यांच्या मार्फत अंपायरजींनी हा नॉट आउट दिला आहे. सो एक धाव फलकावरती येईल. एका धावेनी धावफलक 70च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. इथून पुढे एक चेंडू असेल आणि या एक चेंडूवरती नक्कीच भावेश चंदनेच्या या चेंडूवरती प्रहार करावा लागेल. आणि हा प्रहार नक्कीच किती धावांचा असेल हे पाहणं गरजेचं असेल, कारण भावेश चंदनेने ज्या प्रकारे आधीचं षटक हाताळलं होतं ना मित्रांनो, त्याच्या आधारावरती हे शेवटचं षटक हाताळतोय. अगदी कंजुसीभरी गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आहे. इथून क्वार्टर फायनलचं तिकीट मिळणार असेल, कोणाला मिळेल? आतापर्यंत चांगली धावा उभारली आहे भावेश चंदने. राईट आर्म ओव्हर द विकेट, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय, दांडी गोल केलंय. व्हॉट अ बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतंय ती भावेश चंदने मार्फत. इतकेचा मळा या संघाला. नक्कीच येणारे 30 चेंडू आणि 71 धावांचं समीकरण कशा पद्धतीने हाताळलं जाईल, तो आलेख कशा पद्धतीने मोडून काढला जाईल हे पाहणं गरजेचं असेल. नक्कीच तत्पूर्वी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करेन आपल्या शेरो शायरीच्या अंदाजामध्ये इम्रान बुखारी सर यांना आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये हिंदीमध्ये नक्कीच आपल्याला मंत्रमुग्ध करण्याचा प्रयत्न करतील. ओव्हर टू इम्रान बुखारी. इम्रान, थोडा वेळ तुम्हाला थांबवतोय. या दरम्यान आपण टॉस करणार आहोत, नाणेफेकीचा कौल करणार आहोत. प्रांशी 11 रोहा विपक्ष श्रावणी स्पोर्ट्स चौल या दोन संघादरम्यान सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय काका ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मी सन्माननीय काका ठाकूर यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. सर, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक, चला आपण सुद्धा लवकरात लवकर यायचं आहे. सामना सुरू होण्यापूर्वी या इनिंग ब्रेकमध्ये किंवा मधल्या वेळेमध्ये टॉस झालाच पाहिजे. सन्माननीय
अगेन्स्ट श्रावणी स्पोर्ट्स चौल या दोन संघादरम्यान सुपर 12चा हा चौथा मुकाबला खेळवला जाईल. श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाचा कर्णधार टॉसबॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचा आहे. पाहुणे आणि आपला अगेन्स्ट कर्णधार येथे आपली वाट पाहत आहे. सो आय रिक्वेस्ट यू श्रावणी स्पोर्ट्स चौल, आकाश गवसाळकर, प्लीज कम ऑन द टॉस बॉक्स. श्रावणी स्पोर्ट चौल संघाला लास्ट कॉल आहे. टॉससाठी जायचं आहे लगेच. आपल्याला जो वेळ दिलेला आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण आल्याचं समालोचन कक्षामध्ये सर्वप्रथम रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा टॉससाठी आम्ही कॉल सुद्धा करू. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन आलेत. ओव्हर टू प्रथमेश. आपण पाहतोय काका ठाकूर प्रमुख पाहुणे आहेत, त्याच्या समोर आपण पाहतोय त्यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते. हेड्स किंवा टेल. यस, हेडचा कॉल होता श्रावणी स्पोर्ट्स चौलचा. नक्कीच नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकली आहेस, काय स्ट्रॅटेजी असेल तुझी? नक्कीच आम्ही पहिले फिल्डिंग करू आणि कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. अच्छा, आतापर्यंत मी जेवढे नाणेफेक जिंकले, प्रत्येकाने नाणेफेक जिंकले, तो म्हणतोय की मी क्षेत्ररक्षणच करणार, फलंदाजीसाठी कोणताच कर्णधार येथे पुढे सरसावत नाहीये. तर तुला फलंदाजी करायची आहे, तर तुझ्या मते किती धावा तुम्ही मिळवू शकताय? 70 पार, 100 पार, 5 षटक आहेत. 5 षटकांमध्ये 70 पार धावसंख्या आरामात होते आणि आपल्या समोर आकाश दवसाळकर सारखा खेळाडू आहे, तर त्याच्या अगेन्स्ट आपण किती धावा मिळवू शकतो? आम्ही 65-70 करण्याचा प्रयत्न करू. अच्छा, 570 धावा. नक्कीच धन्यवाद. दोन्ही संघांना तुम्हाला शुभेच्छा देईन. तुम्ही चांगला खेळ कराल. परंतु सांगू इच्छितो तत्पूर्वी की प्रेक्षकांना मार्फत व्हायला पाहिजे. सुपर 12चा मुकाबला आहे. सुपर 12च्या अनुषंगाने एक प्रेक्षकांना रोमांचक सामना पाहायला मिळेल, या अशी मी आशा बाळगतो. ओके, धन्यवाद देतोय. थँक्यू. थैंक यू सो मच. तो सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का पीएनपी चषक 2024 क्रिकेट का थरार टीट फॉर टैट जस्यास्त से प्रत्युत्तर यहाँ पर कैवल्य पाटिल जर्सी नंबर 10 अंजलि भाभी के हीरो स्कोर कार्ड पर आते हुए. फिर से एक बार जली को आग कहते, बुझी को राख कहते, जिसके बल्ले से छक्के निकलते उसे कैवल्य पाटिल. का खाया, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई. और यहाँ पर गेंदबाज के छक्के छुड़ाते हुए बल्लेबाज कैवल्य पाटिल टीम का स्कोर छक्के की सहायता से जहां पहुंचा है. अशिता सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर लगते हुए. यहाँ पर देखिए, पहली ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है, क्योंकि अभी भी जय पाठनकर जैसे खिलाड़ी अभी भी मैदान पर आना बाकी है. पर ये आगाज किया है, अभी अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है. आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है. फिर से एक बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे. हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए. बल्लेबाज आउट. डीजे. मैदान के अंदर तशरीफ लाए. यस, इनायत नंबर 3 पर बल्लेबाज आते हुए
यहाँ पर देखिए एक बड़ा टारगेट अचीव करना है और कैवल्य पाटिल ने जरूर शानदार बल्लेबाजी की और इस प्रतियोगिता में सभी दर्शकों के मन जीत लिए। जिस तरह से बल्लेबाजी करनी थी ना वो कारनामा जरूर किया है, पर चौथी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज संकल्प, जरूर संकल्प को थोड़ा सा चक्कर में डाल दिया था। इनायत नंबर 3 पर बल्लेबाज आते हुए अभिषेक नाइक, एक ऊंचे कद के खिलाड़ी है। अभिषेक नाइक की इस तरह की बल्लेबाजी होगी क्योंकि संकल्प के ऊपर बड़े स्ट्रोक लगाकर आगाज किया था बल्लेबाज कैवल्य पाटिल ने। क्या फिर से एक बार वही कारनामा किया जाएगा? सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। भाग अर्जुन भाग, गेंद के पीछे दौड़ लगाते हुए जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे तब तक 2 रन आसानी से मुकम्मल। 2 रनों की सहायता से अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए 1 विकेट के नुकसान पर पहला और प्रगति पर एक शानदार दिमागदार आयोजन हम देख रहे हैं। पीएनपी चषक 2024 का थरार एक सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत होगा। इस बार आने बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, फील्डर थोड़े से फंबल हो गए और इस बार फील्डर फील्ड करते हुए कोबड़ी पलाली तंगड़ी धरूना लंगड़ी घालाया लागली, गेंद मिड बॉर्डर लाइन के पार, चौकार। बाईस रन जरूर यहां पर मुकम्मल करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम हमने देखा है ईंट का जवाब पत्थर से देते हुए यहां पर टीम रॉन्शी 11 केतकीचा मला यहां पर टीट फॉर टैट करे तो क्या करे दुविधा में डालते हुए दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज खुद कप्तान कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, किस तरह की गेंदबाजी होगी उनके सामने। बल्लेबाज है विघ्नेश कटोर। अभी भी जीतने के लिए 24 गेंदें, 49 रनों की जरूरत। डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद बे खुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर। इस बार अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रहती भी बल्लेबाज को चकमा दिया। मेरी परिभाषा में धरने गुरुजी मैं सर कहता हूं बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। डॉट गेंद, फिर से एक बार 22 रन 1 विकेट के नुकसान पर निखिल पाटिल अपने ओर की अगली गेंद। फिर से एक बार बैक टू बैक दूसरी गेंद यहां पर लगातार की वाइड डालते हुए दबाव क्रिएट करते हुए, जिस तरह से दामिनी फिल्म में सनी देओल चिल्लाते हैं जज साहब तारीख पे तारीख तारीख पे तारीख, और यहां पर गेंदबाज डॉट पे डॉट डालाते हुए यहां पर आत्मविश्वास बढ़ाते हुए गेंदबाज निखिल पाटिल। यही निखिल पाटिल है दोस्तों जिन्होंने रायगढ़ प्रीमियर लीग में जिस प्रतियोगिता के आयोजक है सम्माननीय आदरणीय सौ चित्रलेखा ताई पाटिल मैडम इनके कैप्टन थे और वो ही कैप्टन के ऊपर हवाई फायर करते हुए गेंद जाती हुई ऑन साइड में बाउंड्री लाइन के पार, 1 बाउंस चौकार। इस चवे की सहायता से स्कोर में बढ़ाओ। स्कोर जहां पहुंचा है निकिता भाभी के हीरो मुरली विजय जर्सी नंबर 26, और इस बार देखिए हवाई फायर प्रेक्षक गैलरी 6 नंबर को 6 नंबर देते हुए मिड ऑफ बॉर्डर लाइन के पार षटकार।
अंत में कहना चाहूंगा, मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई। क्योंकि यहाँ पर झंडू बाम लगाने पर मजबूर किया है गेंदबाजों के ऊपर अटैक करते हुए विघ्नेश और अभिषेक नाइक। और स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 32 रन, 1 विकेट के नुकसान पर, दूसरा और प्रगति पर। फिर से एक बार गेंदबाज निखिल पाटिल अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। फुल टॉस गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा। जब बना दूसरी ग्रेडों पर अच्छा प्रयास वहां पर, फील्डर अच्छी कोशिश करते हुए। क्योंकि दोस्तों मैं अक्सर कहता हूं हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता। बूझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता। पर अच्छा प्रयास, अच्छा अटेम्प्ट किया। इस एक रन की सहायता से नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर आते हुए। आहा, इस बार पीट किया, फंसाया, गंडाया, चकाया गेंदबाज निखिल पाटिल ने। कमाल की गेंदबाजी। तेरे पास भी क्लास है तो मैं भी, मेरे पास भी क्लास है दिखलाते हुए निखिल पाटिल। दौर की समाप्ति के बाद 33 रन जीतने के लिए 18 गेंदे 38 रनों की जरूरत। क्या इस प्रतियोगिता में फिर से एक बार ईंट का जवाब पत्थर से दिया जाएगा? एक भव्य दिव्य टूर्नामेंट हम दोस्तों देख रहे हैं। स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील इनके प्रत्यार्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यूवी स्पोर्ट्स एकेडमी आयोजित पीएनपी चषक 2024 रायगढ़ जिले की एक सबसे बड़ी रजनी क्रिकेट की टूर्नामेंट हम देख रहे हैं। तभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत। चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा। तमाम दर्शकों का फिर से एक बार स्वागत पीएनपी चषक 2024 इस प्रतियोगिता के द्वारा। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज निजी पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए प्रशांत मोहरे। इस प्रतियोगिता में अपने होम ग्राउंड पर किस तरह की गेंदबाजी होगी, क्योंकि जीतने के लिए 18 गेंदे 38 रनों की जरूरत। 18 गेंदे 38 रन स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम, क्योंकि प्रशांत मोहरे के हाथों में जरूर गेंद सौंपी है और उनके सामने स्ट्राइकर बल्लेबाज विघ्नेश कटोर, जिन्होंने 5 गेंदों का सामना करते हुए 11 रन मुकम्मल किए। इस बार ऑफ स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा, जाना था वाशी पहुंच गए काशी, और 1 रन की काशी करते हुए गेंदबाज प्रशांत मोहरे इस एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 34 रन, 1 विकेट की नुकसान पर। 18 गेंदे 37 रनों की जरूरत। फिर से एक बार कहानी में ट्विस्ट, फिर से एक बार किस तरह की गेंदबाजी होगी, क्योंकि विघ्नेश कटोर को गेंद फुटबॉल नजर आती हुई। भाईजान एक पारितोषिक आलंय। प्रशांत मोरे याने जर हॅट्रिक घेतली विकेटची तर प्रसाद पिळणकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। ओव्हर टू यू। थैंक यू सो मच। फिर से एक बार शॉट की सबकी खिलाड़ी बल्ले से खेलने का प्रयास, पर आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए 1 रन मुकम्मल किया। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा गुणलेखक धरणे गुरुजी सर बतलाते हुए 35 रन 35 स्कोर कार्ड पर लगते हुए 1 विकेट की नुकसान पर, तीसरा और प्रगति पर। प्रशांत मोरे कंजूस गेंदबाज है, लोमड़ी के दिमाग के गेंदबाज है, पर उस तरह से बल्लेबाजी होगी क्या जो पहले 2 ओवर में कारनामा किया था अभिषेक नाइक और विघ्नेश कटोर ने। इस बार गेंद हवा में, जली को आग कहते, बुझी को राख कहते, जिसके बल्ले से छक्के निकलते उसे अभिषेक नाइक कहते हैं। छक्के की सहायता से स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 41 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। यहां पर देखिए तरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता है, और उसी तरह से अभिषेक नाइक ने भी अपने इरादे स्पष्ट किए। फिर से एक बार प्रशांत मोरे अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार।
क्योंकि अक्सर कहा जाता है जो खिलाड़ी अभ्यास के मैदान पर पसीना बहाते हैं ना, उन्हें ही खेल के मैदान पर सफलता हासिल होती है। और जरूर यहां पर सफलता हासिल करते हुए बल्लेबाज अभिषेक नाइक छक्के की सहायता से फिर से एक बार गेंदबाज प्रशांत मोरे अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। स्ट्राइक पे बल्लेबाज अभिषेक नाइक 4 गेंदों का सामना करते हुए 12 रन पर बल्लेबाजी। आहा, इस बार फ्लाई स्लिप में खेलने का प्रयास, पर इस बार देखिए भाग अर्जुन भाग, गेंद लॉन्ग स्टॉप थर्ड मैन में। जब तक फील्डर फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए लेग बाइस के रूप में 2 रन प्राप्त किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 43 रन 43 स्कोर कार्ड पर। 71 रनों का टारगेट यहां पर अचीव करना है, तो जरूर यहां पर इसी तरह की रणनीति, यही इसी तरह की स्ट्रैटेजी प्राप्त करनी होगी। बचे हुए 15 गेंदे और 28 रनों की जरूरत। 15 गेंदे 28 रन। स्ट्राइक पे बल्लेबाज फिर से एक बार अभिषेक नाइक 5 गेंदों का सामना करते हुए। ओहो, फिर से एक बार बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे रन आधा डजन। षटकार। तुझ्या महिला किती चांगली फलंदाजी करतो अभिषेक, चांगली फलंदाजी। और इस छक्के की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 49 रन 49 स्कोर कार्ड पर लगते हुए। आलड़ मैदान अभी खाली पड़ा है, आलड़ मैदान अभी खाली पड़ा है। दम है तो विकेट गिरा के दिखा, तेरे सामने आरकेएम टीम का अभिषेक नाइक खड़ा है। जरूर यहां पर 14 गेंदे 22 रनों की जरूरत। कमाल की गेंदबाजी, शानदार बल्लेबाजी, ईंट का जवाब पत्थर से देते हुए यहां पर बल्लेबाज अभिषेक नाइक 6 गेंदों का सामना करते हुए 18 रन मुकम्मल करते हुए। प्रशांत मोरे ने जरूर यहां पर 4 गेंदों में 13 रन खर्च किए। फिर से एक बार प्रशांत मोहरे, इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास। बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, डॉट गेंद जाती हुई। तीसरा और प्रगति पर है, इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बचे हुए 13 गेंदे 22 रनों की जरूरत। इस बार सेंसिबल क्रिकेट, अच्छी गेंद का सम्मान करो और बुरी गेंद की पिटाई करो, यही बतलाते हुए बल्लेबाज अभिषेक नाइक। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 50 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। बचे हुए 12 गेंदे और 21 रनों की जरूरत। अल्टी पल्टी 12 गेंदे 21 रन। 12 गेंदे 21 रनों की जरूरत। लम्हा लम्हा वक्त गुजर जाएगा, लम्हा लम्हा वक्त गुजर जाएगा। मार्च में तेरा एग्जाम पेपर आएगा, मार्च में तेरा एग्जाम पेपर आएगा। थोड़ा थोड़ा रोज पढ़ लिया कर बेटा, थोड़ा थोड़ा रोज पढ़ लिया कर बेटा। तू कोई रणछोड़ दास छाछड़ नहीं है जो ऑल इज वेल बोलकर फर्स्ट आ जाएगा। तो यहाँ पर 12 गेंदों में 21 रन बनाने हैं, पर क्या गेंदबाजी के लिए परिवर्तन किया जाएगा? ऐसे कौन से गेंदबाज होंगे जो इस मैच में कमबैक करेंगे? और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज निखिल पाटिल, जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका निखिल। बारह गेंदे 21 रनों की जरूरत। स्ट्राइक पे बैटर अभिषेक। इस बार शॉर्ट गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सी मारेगा के पार। बाहुबली में कटप्पा
और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा बल्लेबाज कभी नहीं भूलते। और इस बार देखिए पहली गेंद पर अब तक 56 स्कोर कार्ड पर आते हुए 1 विकेट के नुकसान पर निखिल पाटिल के ऊपर दबाव क्रिएट करते हुए गेंदबाज इस बार स्क्वायर कट खेल दिया है फील्डर गेंद के नीचे। जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे। 2 रन आसानी से मुकम्मल। तीसरी रन का प्रयास और ये देखिए दोनों जवानी के मस्ती में चूर। न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट डीजे को मौका। खुश होणार। खानावचे आमचे प्रेक्षक अजय पाटील प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून कॉमेंटेटर इम्रान बुखारीबाई यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। कॉन्ग्रॅच्युलेशन, मेनी मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन। थैंक यू सो मच। और सन्मान्य खानाव गांव से बिलोंग करने वाले अजय जी पाटिल सर, आपके लिए कहना चाहूंगा जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता। यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता। थैंक यू सो मच। 58 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर निखिल ने जरूर यहां पर कमबैक किया है। जीतने के लिए हमारे गुण लेखक धरणे गुरुजी सर बतलाते हुए 10 गेंदे 13 रनों की जरूरत और स्ट्राइक पे बल्लेबाज एक खतरनाक विध्वंसक बल्लेबाज रोहा का बाहुबली जय पाटनकर मैदान पर आते हुए, क्योंकि एक ऐसे खिलाड़ी है दोस्तों, खाई तर तुपाशी नहीं तर उपाशी, ऐसा इनका स्लोगन होता है। और वही बल्लेबाज जय पाटनकर। इस बार देखिए नजाकत और यहां पर स्क्वायर कट करने पर 1 रन के साथ अपना अकाउंट ओपन किया बल्लेबाज जय पाटनकर ने, क्योंकि उन्हें पता है उनके साथी सहकारी अभिषेक नाइक अपने लय में आए। स्ट्राइक रोटेट की, स्ट्राइक पे बुलाया अभिषेक को, स्कोर जा पहुंचा है 59 रन 59। बचे हुए 9 गेंदे 12 रनों की जरूरत। 9 गेंदे 12 रन। क्या ये कहानी में भंग होगा? क्या गेंदबाज निखिल पाटिल कम बैक करेंगे या फिर से एक बार ओम भट्ट स्वाहा? ये देखिए फिर से लॉन्ग ऑफ में खेलने का प्रयास और विकेट प्राप्त करते हुए इस बार कम बैक किया। प्रशांत मोरे भी खुश हो गए। मत आपके लिए और एक इनाम है। व्यासपीठावरती निखिल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक तुमच्या समालोचनासाठी आलेलं आहे। वेल डन। सामना रंगात आलाय, भाईजान सुद्धा त्या ठिकाणी रंगात आलेले आहेत। मग ऐकूया त्यांच्याच भाषेतून, जेव्हा सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूत 12 धावांची गरज आहे। थैंक यू सो मच हमारे आइडल सम्मानीय गुरुवर्य संदीप जी जगह सर, आपका तहे दिल से मैं आभार व्यक्त करना चाहूंगा, जिनके वजह से आज पूरा क्रिएट जाता है। सौभाग्यवती चित्रलेखा पाटिल मैडम, हम सभी के चिवताई, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करना चाहूंगा, जिन्होंने मुझे इस प्रतियोगिता के लिए मौका दिया। और फिर से एक बार पीएनपी चषक में आए हुए तमाम क्रिकेट के दीवारों का सहर्ष स्वागत होगा। जीतने के लिए धरणे गुरुजी सर बतलाते हुए 8 गेंदे 12 रनों की जरूरत। दोस्तों हमने बचपन में 7-12 सुना था, पर यह 8-12 है। किस तरह की बल्लेबाजी होगी? बल्लेबाजी करने वाली टीम, स्ट्राइक पे बैटर सूरज पाटिल, बालवीर हशिवरे के ये खिलाड़ी। आठ गेंदे 12 रनों की जरूरत, एक बड़ा मैच। इस बार देखिए बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास निखिल यहां पर। मैंने पहले ही कहा था दोस्तों 7-12 सुना होगा, पर आज 7-12 में दहशत होगी, क्योंकि दोनों भी आमने सामने अपने टीम के लिए एक बड़ा योगदान देते हुए
7 गेंदे 12 रनों की जरूरत। निखिल पाटिल शॉर्ट गेंद, फिर से एक बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा, दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक, हवाई फायर डीजे। तो दर्शक जो इस मैच को प्रो लिंक स्पोर्ट्स के माध्यम से लाइव देख रहे हैं, उनसे मैं गुजारिश करूंगा कि आप इस मैच को जरूर देखें, इस चैनल को सब्सक्राइब करें और इस पीएनपी चषक को जरूर 4 चांद लगाने के लिए हमें मौका दे। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 65। जीतने के लिए मात्र 6 गेंदे और 6 रनों की जरूरत। 6 गेंदे 6 रन। जरूर यहां पर निखिल पाटिल थोड़े से टेंशन में आते हुए, ये क्या हुआ, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई। और जरूर यहां पर बल्लेबाज ने उनके छक्के छुड़ा दे। 6 गेंदों में 6 रनों की जरूरत। आदर्श पाटिल, और आदर्श पाटिल के बारे में भी कहना चाहूंगा क्योंकि युवराज 11 टीम में अंडर 19 में इन्होंने 3 साल कप्तानी पारी संभाली थी और 10 से 12 किताबें जिताई थी। और मालिकावीर भी ज्यादा जीतने वाले खिलाड़ी आदर्श पाटिल गेंदबाजी करेंगे, पर उनके सामने बल्लेबाज है क्रिकेट का बाहुबली जय पाठनकर। भाईजान थोडा मौका देंगे, एक इनाम आपके लिए है। मोहन धुमाळ यांच्या वतीने सुद्धा तुम्हाला 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन वंस अगेन, ओवर टू यू भाईजान। थैंक यू सो मच। फिर से एक बार 6 गेंदे 6 रनों की जरूरत। इस बार आड़े बल्ले से खेला हुआ स्ट्रोक अलोंग द कारपेट, गेंद ट्रैवल होती हुई डीप में प्रोटेक्शन, थोड़े से फंबल। इसीलिए तो दोस्तों कहते हैं घर फिरले की घरचे वासे फिरतात, पर इस बार देखिए मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, बल्लेबाज आउट होते हुए जय पाटणकर बैक टू द पवेलियन। चौथा दिन है और चौथे दिन में 300 विकेट जा चुके हैं और रनआउट के स्वरूप में 49वां विकेट जाता हुआ जरूर यहां पर जय पाटणकर आउट हो चुके हैं। न्यू बैटर एमएम मनीष मोकाल, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट। जरूर यहां पर युजवेंद्र चहल जर्सी नंबर 3 परिधान किए हुए मैदान पर आते हुए। बचे हुए 5 गेंदे 5 रनों की जरूरत। 5 गेंदे 5 रन। क्या 5 गेंदों में 5 रन बनाए जाएंगे? जिस तरह से बेटा फिल्म में अपने माधुरी दीक्षित की दिल की धड़कनें सुनी थी। 5 गेंदे 5 रन। काही जणांनी नाही ऐकलीत, परत ऐकवलीत तरी चालतील। हा असं काहीतरी। जरूर ये दिल की धड़कनें धक धक होती हुई, क्योंकि जो जीता वही सिकंदर, जो हारा वो इस प्रतियोगिता से बाहर। इस बार बैक टू द बॉलर खेला हुआ स्ट्रोक, फील्डर तैनात है, जब तक फील्ड करेंगे 1 रन आसानी से मुकम्मल। दोस्तों क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। और हमारे आइडल, हमारे गुरुवर्य अक्सर कहते हैं रंग राजा, और राजा का रंग होने में देरी नहीं लगती। और यह उच्चार है सम्माननीय संदीप जी जगह सर के। फिर से एक बार 4 गेंदे 4 रनों की जरूरत। इस बार फिर से हवा में खेलने की कोशिश, फील्डर तैनात। 3 गेंदे 3 रनों की जरूरत। दर्शकों अगर मैच पसंद आई है तो तालियां बजाएं। जरूर एक रोमांचक मुकाबला। 30 गेंदे 71 रनों की जरूरत थी और कहा कि मैच का आती हुई। इस बार फिर से बैक टू द बॉलर खेलने का प्रयास, फील्डर गेंद के नीचे, जब तक फील्ड करेंगे 1 रन आसानी से मुकम्मल। और संदीप सर ने कहा था कि भाईजान चौकों की हैट्रिक देखी, छक्कों की हैट्रिक देखी, मेडन ओवर देखा,
पर सुपर ओवर नहीं देखा। क्या ये सुपर ओवर होगा? इस मैच में जीतने के लिए 2 गेंदे 2 रनों की जरूरत। हुकला तो चुकला नहीं, बोला बोला बोला. हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो जिंकला। सुपर ओव्हर झाली तरी समालोचन तुम्हालाच. जरूर यहाँ पर देखिए, ओहो, एक गेंद जीतने के लिए 2 रन और सुपर ओवर के लिए मात्र 1 रनों की जरूरत। से आभार व्यक्त करूंगा, एक अच्छा एंटरटेनमेंट यहाँ पर करते हुए और दर्शकों को सिर्फ एकच मिनिट भाईजान घेतो. व्हॉलेंटियर्स बघा, प्रेक्षकांना थोडं सीमा रेषेवरती कोणी बसलंय नाही ना, कोणाचा पाय आतमध्ये नाही ना, याची जरा काळजी घ्या. आपले सर्व व्हॉलेंटियर्स नाही, आता नको ताई, थोड्या वेळात जाऊया आपण. ओव्हर टू भाईजान वन्स अगेन. थैंक यू सो मच। एक गेंद जीतने के लिए 2 रनों की जरूरत और सुपर ओवर के लिए मात्र 1 रन की दरकार। न्यू बैटर भावेश चंदने। क्या भावेश चंदने आज इस प्रतियोगिता में हीरो बनेंगे? क्या होगा वार, क्या होगा पलटवार? ओहो, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। जरूर यहाँ पर सभी दर्शकों के मन जीत लिए हैं इस मैच ने। कमाल का मैच, कार्बन आज के दिन का यह सबसे खतरनाक मैच, हाई वोल्टेज मैच। जीतती हुई टीम रोहन 11 केतकीचा मला। सगळ्यांची झोप उडाली का? ऐकायला नाही आलं. सगळ्यांची झोप उडाली का? हो, उत्तर येते. खऱ्या अर्थानं झोप उडवणारी मॅच, त्याच्यामध्ये भाईजान यांचं समालोचन, चित्तथरारक क्रिकेटचे हे षड आणि मग बरंच काही जेव्हा वाढून ठेवले PNP चषक 2024 मध्ये, तेव्हा आपल्याला अजूनही 3 सामने पाहायचे आहेत. हे सुद्धा